सभापती महोदय, खरं तर या लक्षवेधीच्या प्रश्नामध्येच उत्तर फार स्पष्टपणे दिलं आहे की ज्यामध्ये अधिकारी, बँकेचे संचालक यांनी सर्वांनी मिळून UB इंजिनिअरिंग कंपनीचे आश्वासक असलेले बंद केलेलं बँक खातं अथॉरिटीने उघडलं, त्याच्यात पैसे टाकले, ते पैसे बाहेर काढले आणि त्याच्यावरती चौकशी चालली, गुन्हा दाखल झाला, हे देखील आपण म्हटलं. परंतु सभापती महोदय, ह्या बँकेचं नुसता हा एक कारनामा येथे संपत नाही आहे, तर सदर प्रकरणामध्ये EOWमध्ये अजून एक चौकशी चालू होती, ज्या चौकशीमध्ये मी स्वतः जॉईंट कमिशनर EOWना मी स्वतः भेटलो होतो. ज्या प्रकरणामध्ये हे जे नाडकर्णी नावाच्या ज्या अध्यक्ष आहेत, हिमांगी नाडकर्णी, त्यांचे पतीच बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि ही सगळी मंडळी, ज्यामध्ये चिंतामणी नाडकर्णी, सौभाग्यवती हिमांगी नाडकर्णी, शांतेश वर्टी, प्रणाली धराधर यांच्याबद्दलचं फॉरेन्सिक ऑडिट देखील आलेलं आहे. सभापती महोदय, याची चौकशी झाली. यामध्ये या लोकांनी अनेक बँक खात्यातून, बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढले, अनेक पैसे फिरवले, बंद असलेल्या खात्यातून पैसे काढायचं काम केलं. आणि ह्या सर्व मंडळींनी या बँकेमध्ये प्रचंड कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला. यामध्ये बँकेला दंड देखील करण्यात आला 50 लाख रुपयाचा, तोही त्यांनी बँकेच्या खात्यातूनच भरला. बँकेला कारण दाखवा नोटीस पाठवली गेली नाबार्डकडनं, RBIकडनं, त्याचंही त्यांनी नियमाविरुद्ध जाऊन RBIला त्याचं उत्तर दिलं. आणि मग युनिट नंबर 2नी यामध्ये गुन्हा दाखल केला प्रिलिमिनरी इन्क्वायरी करून. आणि हा गुन्हा, सभापती महोदय, एवढे बदमाश आहेत लोक, यांनी त्या पोलीस वरिष्ठ निरीक्षक दीपक दळवी आणि राजेंद्र शिवदे हे 2 तपास अधिकारी त्याच्यावर नेमले गेले होते. या दीपक दळवीला त्यांनी पैसे दिले आणि त्याची चौकशी झाली दीपक दळवीची. त्याच्यामध्ये दीपक दळवी हा आरोपी सिद्ध झाला, म्हणजे त्याची चौकशी सिद्ध झाली की त्यांनी यांच्याकडनं पैसे घेऊन यांच्या बाजूने निकाल दिला आणि दीपक दळवीची बदली केली आणि दीपक दळवीला त्याचं बक्षीस म्हणून आझाद मैदान पोलीस ठाणे दिलं गेलं. आणि आता ह्या चौकशीची जी इन्क्वायरी पुढची झाली, ज्याचा गुन्हा दाखल केला, तो पुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल केला गेला. मला वाटतं हे सगळं, सभापती महोदय, गोड बंगाल आहे. माझे या बाबतीत 4-5 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सदर प्रकरणामध्ये आरोपीला सदळ हस्ते मदत करणारा पोलीस अधिकारी दीपक कृष्णा दळवी याच्यावर आपण कारवाई करणार का, याचं सस्पेन्शन करणार का? तसेच त्यांनी ज्या पदाचा गैरवापर करून मिळवलेल्या संपत्तीचा संपूर्ण तपास तुम्ही SAB मार्फत करणार का? चिंतामणी नाडकर्णी व सौभाग्यवती हिमांगी नाडकर्णी, शांतेश्वरती, प्रणाली धराधर आणि फॉरेन्सिक ऑडिट अहवाल आणि तक्रारीत नोंदवलेले सर्व गोष्टी याची चौकशी, सखोल चौकशी एका DCP लेवलच्या अधिकाऱ्याकडून करून त्यांना शिक्षा देणार का? आणि तसेच या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करून घेण्यात यावं म्हणून ज्यांचा तपास चालू आहे त्यांच्या बाबतीत देखील आपण तात्काळ गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदवून ह्याची कारवाई करणार का? आणि ही जी बँक आहे सभापती महोदय, NKGHB बँक, ही अतिशय प्रतिष्ठित समाजाची बँक आहे. यामध्ये आपण वडाळ्यामध्ये जो गणपती बसतो तो NKGHB बँकेचाच बसतो दोन्ही ठिकाणी. आणि अतिशय बँकेमध्ये निष्पुण अशी लोकं याच्यामध्ये काम करतात, अतिशय चांगल्या प्रकारची उच्चभ्रू लोकं काम करतात, चांगल्या लोकांचे पैसे बँकेमध्ये आहेत. आणि ह्या अशा प्रकारच्या नाडकर्णी नवरा बायकोच्यामुळे ही बँक अडचणीत येऊ शकते, रिझर्व्ह बँक त्याच्यावर बंधन घालू शकते आणि अनेक लोकांचे करोडो रुपये यामध्ये डुबू शकतात. तर ह्या दाम्पत्यांवरती आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांवरती कारवाई करून आणि दीपक दळवी यांना सस्पेन्शन करून याच्यावरती तुम्ही DCP लेवलचा अधिकारी नेमणार का? सभापती महोदया, लक्षवेधीच्या उत्तरामध्ये आपण सविस्तर माहिती ह्या संपूर्ण घटनेची आपण दिलेली आहेच. मी थेट सन्माननीय सदस्य महोदयांच्या प्रश्नांकडे येतो. 3 महत्त्वाचे विषय त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. पहिलं म्हणजे जे कोणी सिनियर तिथे अधिकारी होते, PSI जे होते, त्यांनी तिथे पैसे घेतले आणि पैसे घेऊन त्यांनी ते जे कोणी आरोपी होते त्यांनी वाचवलं. सभापती महोदय, याच्यामध्ये चौकशी झाली आणि चौकशी अंती हे लक्षात आलं की कुठलाही आर्थिक व्यवहार हा त्याच्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांकडे झालेला नाही आणि तशी तक्रारही कुठली लेखी आपल्याकडे दाखल नाही. जी काही अधिकाऱ्यांकडनं जी चूक झाली होती ती 2023ला खऱ्या अर्थाने याची तक्रार दाखल झाली पोलीस स्टेशनला आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं
त्यांनी त्याच्यामध्ये तपास ज्या दृष्टीने करणं आवश्यक होतं त्या दृष्टीने त्यांनी तपास केला नाही. त्या व्यक्तीने त्याच म्हणजे आपले जे अधिकारी होते म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे होते त्यांनी त्याच बँकेमधनं हाऊसिंग लोन घेतलं होतं, त्यांनी त्याच बँकेमधनं त्यांनी स्टुडंटसाठी त्यांनी लोन घेतलं होतं, ज्याची ते परतफेड आजही करतायत. आणि म्हणून तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याच्याखाली आपण त्यांना ती कारवाई आपण केली, त्यांना आपण सक्त ताकदी म्हणजे त्याच्यामध्ये शेवटी ज्या अशा परिस्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवरती जी कारवाई करायची तरतूद आहे त्यानुसार आपण ती कारवाई केलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही त्या अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारले, रंगेहात पकडलं किंवा पैसे स्वीकारले असा कुठला पुरावा आपल्याला चौकशीच्या वेळेला आपल्याला आढळला नाही, म्हणून आपण ती कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, जी काही बँकेच्या बाबतीमध्ये ज्या तक्रारी आहेत, ज्या वेळेला तक्रार दाखल झाली त्यावेळेस ज्या प्रकरणाचा उल्लेख ह्या लक्षवेधीमध्ये आहे त्यासोबत एकूण 47 अशी प्रकरणं किंवा अशा प्रकारची विविध प्रकरणं च्या बाबतीमधील तक्रार दाखल झाली होती. त्याचं फॉरेन्सिक ऑडिट हे झालेलं आहे आणि त्या फॉरेन्सिक ऑडिटच्या अंती ज्याचा आपण उल्लेख देखील केलेला आहे की RBIने देखील ह्या बँकेला जे काही अपव्यवहार झाला की जे काही चुकीचे म्हणजे लिक्विडेटरने फ्रीज केलेल्या बँक अकाउंटमधनं पुन्हा पैसे त्यांनी काढून घेतले, पुन्हा ते त्यांनी त्याचे इंटरेस्ट सगळं त्यांनी पुन्हा मागून घेतले, जो काही तिथे चुकीचा प्रकार जे काही झालं तिकडे त्याच्यामुळे त्यांना 50 लाखाचा दंड हा आकारला गेला होता RBI बँकेकडनं. आणि अशी एकूण 47 प्रकरणाच्या बाबतीत तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याची फॉरेन्सिक ऑडिट झालेली आहे, त्याची चौकशी अजून चालू आहे आणि ह्या चौकशीच्या अंती जे कोणी आरोपी असतील ते MD असतील किंवा त्या जे काही MD ज्यांच्यावरती आता गुन्हा आपण दाखल केलेला आहे चिंतामणी म्हणून, त्यांच्याच पत्नी ह्या तिथे चेअरमॅन म्हणून आहेत, जर का त्या दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई होईल. त्यामुळे चौकशीच्या अंती ह्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. सन्मान्य प्रवीण दरेकरांना उत्तरामध्ये मला तुझाच प्रश्न बरोबर वाटत नाहीये. त्याचं कारण असं आहे की दीपक दळवी जे अधिकारी तिकडे चौकशी करत होते त्यांच्यावरती प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली हे ते मान्य करतात. त्यांचं हाऊसिंग लोन होतं, एज्युकेशन लोन होतं. चौकशीच्या दरम्यानच ते एज्युकेशन लोन आणि हाऊसिंग लोन पेड केलं गेलं, त्यांना प्रभावित केलं. आता फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर जर FIR दाखवून त्यांना जर अटक होत नसेल तर म्हणजे कोणतरी अधिकारी त्यांना प्रभावित करतो याचा अर्थ असा होतो. मी स्वतः EOWच्या जॉईंट कमिशनर आणि DCPशी भेटलो, त्यांनी सांगितलं की प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे की कुठेतरी प्रभाव पाडला आहे. मग अशा प्रकारे जर सरकार अशा अधिकाऱ्यांना जी एवढ्या मोठ्या कोटीची बँक मोठी बँक जर डुबवत असतील तर त्या अधिकाऱ्याला सस्पेन्शन तरी केलं पाहिजे याची चौकशी पूर्ण होईपर्यंत. सभापती महोदय, माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना आणि अशा प्रकारच्या बँकेच्या अधिकाऱ्यांना जर आपण पाठीशी घालणार असू आणि एखादी मोठी आर्थिक संस्था, सभापती महोदय आम्ही देखील एका बँकेचे संचालक आहोत, एखादी बँक जेव्हा डुबते तेव्हा ती बँक डुबत नसते तर त्याच्याबरोबर हजारो त्याचे ठेवीदार, भागधारक आणि ज्यांची अकाउंट आहेत ती लोकं असतात, गरीब लोकं असतात. हे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे जर हे नवरा बायको, चेअरमन आणि MD आणि संचालक मंडळ 47 गुन्हे केले आहेत, 47, 1-2 नाही आहेत सभापती महोदय. यांना तर माझं म्हणणं आहे तात्काळ अटक केली पाहिजे आणि जे दीपक दळवी आहेत त्यांना पहिलं इन्क्वायरी कंप्लीट होईपर्यंत सस्पेन्शनला घरी बसवलं पाहिजे. ते आजही या केसवरती प्रभाव ठेवून आहेत, ते आजही तिकडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात अशी माझी माहिती आहे. त्यामुळे का मग सभापती महोदय मला सांगा ही तक्रार पुढे जात का नाही? फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर देखील गुन्हा दाखल होतो, प्रिलिमिनरी इन्क्वायरी होते, यांना अटक का होत नाही? याच्या मागचं कारण देणार आहेत का सभापती महोदय, मंत्री महोदय या सभागृहामध्ये? एवढं काय मोठं त्यांच्यामध्ये आहे की त्यांना अटक केली जात नाही? एखादा छोटा व्यक्तीने जो गुन्हा केला तर त्याला आम्ही 2 तासात अटक करतो, एखाद्या छोटे पाकिटमार असेल तर त्याला अटक करतो. 47 लोकांचे पैसे आणि खाल्ले आहेत, लोकांच्या बँक अकाउंटमधनं पैसे उडवले आहेत. RBI 50 लाखाचा दंड लावते म्हणजे RBI मान्य करते की तुम्ही चुकीचं केलं आहे. त्याच्यानंतर देखील जर त्यांना अटक होणार नसेल आणि दीपक दळवी नावाचा एक साधा वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याच्यावर प्रभाव टाकणार असेल, सभापती महोदय गंभीर विषय आहे. मला माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे, दीपक दळवीला तुम्ही चौकशी पूर्ण होऊन त्यांना अटक होईपर्यंत सस्पेंड करा आणि या लोकांना तात्काळ अटक करा. सभापती महोदया, सदर जे प्रकरण जे आहे 1,83,00,000 आहे. 2000 मी तर पूर्ण घटनाक्रम सांगतो. 2017ला NCLT मार्फत एका कंपनीवरती लिक्विडेटर नेमले गेले. त्या लिक्विडेटरमधनं जी लिक्विडेशनची कंपनी होती त्यांच्याकडनं 2018ला 1,83,00,000 तिथे फ्रीज करा असे तिथे पत्रव्यवहार झाला.
ते फ्रीज केले गेले. त्यानंतर 2018लाच जवळपास जुलै महिन्यामध्ये ते अकाउंट डिफ्रीज केलं गेलं. त्याच्यामधून 1,83,00,000 काढले गेले आणि त्यानंतर ही बाब जेव्हा 2021ला RBIच्या लक्षात आली, RBIच्या ऑडिटनंतर 2021लाच हे सगळे पैसे त्यांनी इंटरेस्ट सगळं त्यांनी पुन्हा भरले. ही बाब लक्षात आल्याच्या नंतर ह्या प्रकरणासंदर्भात RBIने त्यांना 50% दंड लावला. त्यांनी 50% दंड देखील भरला. आता ही प्रकरण 2021 पर्यंतच आहे. जी तक्रार दाखल केलेली आहे ती 2023ला दाखल झालेली आहे. ज्यावेळेस ही दळवी जे काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे होते 2023ला होते, त्यांनी तपासामध्ये जे काही त्यांनी हलगर्जीपणा केला किंवा त्यांनी तपास इथे हवा त्या गतीने केल्याने त्याचं कारण आता शेवटी सभापती महोदया जे त्याच्यामागचं कारण आपण समजतोय की त्यांनी त्याच बँकेकडनं लोन घेतलं होतं. लोन घेतलं असल्यामुळे त्यांनी त्यांची त्या बँकेची कराशी संबंध चांगले होते म्हणून त्यांनी त्याच्यावरती कुठली कारवाई केली नाही. ह्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती जी काही योग्य म्हणजे त्यांच्या कर्तव्यावरून त्यांनी जी कसूर केली त्यानुसार आपण त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालायचा संबंध येत नाही. परंतु सभापती महोदया जर का चौकशीमध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कुठले पैसे घेतले असता कुठलाही पुरावा नाही, त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात त्यांनी पैसे घेतले अशी कुठली तक्रार देखील नाही, अशा वेळेस अशा अधिकार थेट सस्पेंड करणं म्हणून आपण ती कारवाई न करता आपण त्यांच्यावरती जी चौकशी झाली त्या चौकशी अंती त्यांच्यावरती आपण ही जी काही कारवाई आपण केलेली आहे. आणि सभापती महोदय ज्या काही 47 तक्रारी आहेत त्याचा अजून फॉरेन्सिक ऑडिट आता आलेला आहे, अजून चौकशी चालू आहे. आणि त्या प्रकरणामध्ये थेट त्या PIचा जर का संबंध सभापती महोदया आता तो त्या PIच्या अंडर ही चौकशी नाही, तो PI आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या पण बदली त्या ठिकाणांना केली. 2024 त्यांची तिथून बदली झालेली आहे. कारवाई आता जी चालू आहे ते दुसरे अधिकारी ह्याच्यावरती कारवाई करतायत आणि त्याची चौकशी चालू आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर. माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे. चोरी केली, पैसे भरले म्हणजे गुन्हा संपतो का? दंड भरला म्हणजे गुन्हा संपतो का? बरं सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना माहीत आहे ब्रीफिंगमध्ये दिलं की नाही, दंड आरोपींनी बँकेच्या अकाउंटमधनं त्या ठिकाणी दंड भरला. म्हणजे फ्रीज केलेल्या अकाउंटमधनं सुद्धा तुम्ही पैसे वापरले आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठीशी घालताय. त्याच्यामुळे पैसे भरले, दंड भरला म्हणून गुन्हा संपत नाही आहे. तो सुद्धा दंड त्यांनी अकाउंटमधनं भरला आहे. आणि सभापती महोदय, ज्या माजी MD आहेत चिंतामणी, त्यांचा करोडोंचा घोटाळा असताना तो सर्व पूर्णपणे संगनमतानं दडपला गेला आहे. सभापती महोदय, शोकॉज दाखवली तुमची, त्याला केराची टोपली टाकली. कवठे मठ संस्थान नावांची आणि बोगस खाती त्यांनी उकडलीत. सभापती महोदय, त्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत. सभापती महोदय, मी वेळ घेत नाही, फॉरेन्सिक ऑडिट आलेला आहे, फॉरेन्सिक ऑडिट पण स्पष्ट आहे. अशा वेळेला तुम्ही सांगताय की तो अधिकारी तिथे नाही आहे, तो चौकशी करत नाही आहे, म्हणजे तो अधिकारी तिकडे गेला म्हणजे त्याचा गुन्हा संपला. त्याला प्रमोशन दिलं आहे आपण मोठ्या पोलीस स्टेशनचं. म्हणजे तो पैसे भरले तरी गुन्हा, दंडातनं अकाउंटमधनं भरले तरी तुम्ही काय बोलणार नाही, त्याच्याकडून तपास काढला म्हणजे तुम्हाला वाटतं का विषय संपला. तर मला वाटतं सभापती महोदय, हे पूर्णपणे मोठं स्कॅम्प आहे. आणि मगाशी जे लाडसाहेब म्हणाले ते खरं आहे की हा प्रश्न एखाद दोन व्यक्तीचा नाही, एक संस्था त्या ठिकाणी जर बंद पडली सभापती महोदय, हजारो ठेवीदार असतात, लाखो त्या ठिकाणचे सभासद असतात आणि या सर्वसामान्यांचा पैसा असतो. आणि मग कोणतरी अशा एखाद दोन अधिकारी किंवा पदाधिकाऱ्याने जर घोटाळा केला तर त्या ठिकाणी ती संस्था उद्ध्वस्त होते. त्याच्यावर हजारो कर्मचारी, डिपॉझिटर, सभासद असा सगळ्यांवर परिणाम त्या ठिकाणी होत असतो. आणि त्याच्यामुळं जी लाड यांची मागणी आहे की त्या दळवी नावाच्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे, कारण गुन्हा संपत नाही आहे. तशा प्रकारची आपण कारवाई करणार का, अशा प्रकारचा माझा संबंध. आणि त्यांनी आपण संपत्तीची गोळा केली. शेवटी अधिकाऱ्याला एक मर्यादा असतात. जेव्हा अधिकाऱ्याचा पगार किती आणि त्याची संपत्ती अशा प्रकारे जेव्हा विसंगती होते त्यावेळेला आपण एखाद्या पुढाऱ्याचा आमदार, खासदार, मंत्री झाला की आपण त्या ठिकाणी ॲक्शन घेतो. यांना आपण सोडून दिलं आहे का, तर त्याची पण आपण अँटी करप्शन करून चौकशी करणार का आणि दळवीवर कारवाई करणार का, माझा पुन्हा प्रश्न आहे. सभापती महोदया, दोन वेगळे विषय आहेत. बँकेमधनं चुकीच्या पद्धतीने फ्रीज असलेल्या अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर करणे हा एक जो गुन्हा केलेला आहे तो त्या बँकेच्या MDने केला. त्यांच्यावरती आपण कारवाई केली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. चोरी काय त्या PIने केलेली नाही.
PI कडे जी तक्रार आली त्या तक्रारी त्यांनी जी चौकशी करणं आवश्यक होतं ते त्यांनी न केल्यामुळे त्याच्यावरती कर्तव्यामध्ये कसूर ह्यानंतर आपण त्याच्यावरती कारवाई आपण केलेली आहे. PI ने चोरी केली हे म्हणणं चुकीचं राहील. जी चोरी केली त्या MD ने केली त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे आणि जे PI ने ज्या त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर केली आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. गेली ती दुसऱ्या प्रकरणात कारवाई केली गेली ज्याच्यामध्ये या उत्तरामध्ये जे त्यांनी दिले त्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली गेली. जो प्रश्न मी सांगतोय त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कारवाई केली गेलेली नाही आहे. माननीय मंत्री महोदयांना ब्रीफिंग चुकीची झालेली आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आला नाही ते म्हणतात. फॉरेन्सिक रिपोर्ट मी स्वतः बँकेच्या तक्रारदाराबरोबर घेऊन जाऊन सबमिट केलेला रिपोर्ट आहे. मी आज सभागृहामध्ये एक आमदार म्हणून अतिशय जाणीवपूर्वकपणे सांगतोय, खरं मानलं पाहिजे. रिपोर्ट आम्ही सबमिट केला आहे. हे कसं काय म्हणतात रिपोर्ट मिळालाच नाही म्हणून? फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी माझ्याकडे आहे, मी तुमच्या पटलावरती ठेवतो. फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी आमच्याकडे आहे. त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली. EOWची एक मोडस ऑफ ऑपरेंडी आहे. तुम्ही तक्रार केल्यानंतर प्रिलिमिनरी इन्क्वायरी होते. प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये तुम्हाला नोटीस पाठवली जाते. त्या नोटिसाला त्यांनी केराची टोपली दाखवली. अधिकारी म्हणतात ते येत नाही आणि मग अधिकाऱ्याचं काय एवढं संगनमत होतं की ते येत नाही आणि हा त्यांच्या घरापर्यंत जात नाही. आणि आल्यानंतर ती चौकशी झाल्यानंतर एवढा मोठं प्रकरण असताना आज जर चौकशी पूर्ण झाली आहे, फॉरेन्सिक रिपोर्ट यायला सभापती महोदय 1.5 वर्ष लागतो का? फॉरेन्सिक रिपोर्ट यायला 1 वर्ष लागतं का? माझं सभापती म्हणणं एकदम स्पष्ट आहे. यामध्ये सगळ्यांचे हात बांधलेले आहेत. यांना या प्रकरणात हे जी मी नावं घेतली आहेत, चिंतामणी नाडकर्णी, हिमांगी नाडकर्णी, शांतेश्वरती, प्रणाली धराधर आणि यांच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आलेले लोक अधिकारी, यांना तुम्ही तात्काळ अटक करणार का? आणि ज्या दीपक कृष्णा दळवी तुम्ही म्हणताय साहेब मंत्री महोदय की त्याच्या खात्यात आलेले पैशाचा पुरावा नाही, कोण खात्यातून पैसे घेतो का? रोकडे घेतले असणार, असे कोण खात्यात टाकून पैसे घेतो का? त्यामुळे हे तुमच्या प्रश्नाला आम्ही मान्य करत नाही की आमच्याकडे पुरावा नाही. मग प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये इनिशियली ज्यावेळेला इन्क्वायरीमध्ये ते समोर आल्यानंतर त्याच्याबद्दलची तक्रार म्हणजे त्याच्याबद्दलची इंटरनल नोट EOW जॉईंट CPनी CP मुंबईला दिली आणि CP मुंबईनी त्याला एले दाखवायच्या बदली आझाद मैदान पोलीस स्टेशन दिलं तेव्हाच्या CPनी. म्हणजे रिटायर्ड व्हायच्या आधी त्याला बक्षीस. मग हा कुठला प्रकार आहे? प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये सभापती महोदय त्यांना वाटलं की हा चुकीचं करतोय म्हणून त्याला त्या डिपार्टमेंटमधलं काढलं आणि मग डिपार्टमेंटमधनं काढल्यानंतर तुम्ही म्हणतात की त्याच्यावरती चौकशीच नाही, त्याच्यावरती गुन्हाच नाही, त्यांनी पैसे घेतलेच नाही. बँक अकाउंटमध्ये कोण पैसे टाकून घेतं का? माझं स्पष्ट म्हणणं आहे मंत्री महोदय, तुम्हाला ब्रीफिंग चुकीचं झालं आहे. अधिकारी तुम्हाला ब्रीफिंग देत असताना त्याला पाठीशी घालायचं काम करतायत आणि माझं 2 स्पेसिफिक म्हणणं आहे, तुम्ही त्यांना सस्पेंड करा. अँटी करप्शन ब्युरोला त्याच्याबद्दल तात्काळ त्यांच्या चौकशीचे आदेश द्या. आणि तिसरं म्हणजे जो EOW इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय फॉरेन्सिक आलं नाही, ते फॉरेन्सिक आलेलं आहे, त्याच्यामध्ये FIR दाखल झाला आहे, त्या गुन्ह्यात देखील या सर्व मंडळीला अटक करा ही माझी मागणी आहे.